नमस्कार मित्रांनो, तर आपलं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आजचा दिवस विशेष म्हणजे की आज आपण आलो आहोत सिद्धेश्वर करोलीला, जिथं सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे। जे मंदिर 12व्या-13व्या शतकामध्ये चालुक्य शैलीत बांधलेले मंदिर आहे। अतिशय ऐतिहासिक मंदिर आहे। तर चला जाऊया आतमध्ये दर्शनासाठी। सिद्धेश्वर करोली हे महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यामध्ये आहे। हे सातारापासून 55 किलोमीटर अंतरावर पूर्व दिशेला आहे। मंदिरामध्ये पहिल्यांदा गेल्यानंतर नंदीचे दर्शन घडते। या मंदिराचे बांधकाम चालुक्य शैलीमध्ये केलेले आहे। हे मंदिर 18 दगडी स्तंभावर उभारलेले आहे। या मंदिरात सभामंडप, नगारखाना आणि गर्भगृह दिसते। गर्भगृहाचे प्रवेशद्वार पितळीच्या पत्र्यांनी झाकलेले आहे। यामध्ये जुन्या काळचे तांब्याचे धातू असलेले घटक आहेत। गर्भगृहामध्ये गेल्यानंतर समोर सुंदर असे झुंबर पाहायला मिळते। मंदिराचे गर्भगृह अतिशय छान आहे। ही शिवपिंड स्वयंभू आहे। या पिंडीचा उल्लेख 10व्या ते 12व्या शतकामध्ये स्थापत्य परंपरेशी संबंधित आहे। ही शिवपिंड पूजनीय तर आहेत, पण तिचे शास्त्रीय, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक सुद्धा महत्त्व आहे। आम्हाला तेथील पुजारी सिद्धनाथ गुरव यांनी मंदिराविषयी माहिती दिली। आम्हाला तुमचं नाव सांगून ह्या मंदिराविषयी जर माहिती सांगितली तर बरं होईल, म्हणजे ती माहिती आम्हाला पूर्ण व्यवस्थित पोहोचवता येईल, म्हणजे तुमच्या माध्यमातून। माझं नाव सिद्धनाथ पांडुरंग गुरव, राहणार सिद्धेश्वर करोली। हे अति प्राचीन असं शंभू महादेवाचं मंदिर आहे। औंध देवस्थानच्या अंडर येते। याची पूर्वीची आख्यायिका आहे की ते शेतकरी काम करत असताना, नांगर चालवत असताना नांगराला पिंडीचा एक साईडचा भाग असा लागला, तिथून रक्त आला। तुम्ही खोलून बघितले तर खाली पिंड सापडली। नंतर ती पिंड मोकळी करून त्या ठिकाणी मंदिर बांधले गावकऱ्यांनी। आणि त्या मंदिरात वर्षातून कार्तिक पौर्णिमेला एक महिन्याचा उत्सव असतो। कार्तिक त्रिपुरा पौर्णिमेला मोठा यात्रेचा मुख्य दिवस असतो। त्या दिवशी पालखी असते, गावातून रथ मिरवणूक असते। आणि कार्तिक पौर्णिमेला यात्रा असते, शाही श्रावण सोमवारी यात्रा असते, महाशिवरात्रीला यात्रा असते। आणि इथं असणारे पुजारी वंश परंपरेने असणारे पुजारी आहेत। ब्राह्मणांच्याकडून डोंगर पूजा असते, गुरुवांच्याकडून इथं 24 तास गुरु झोपायलाच असते तिथं। गुरुवांच्याकडून पालखीला पूजा असते। गावकरी म्हणून यात्रा उत्सव साजरे करतात। गावचं ट्रस्ट आहे, ट्रस्टच्या अंडर इथला कारभार बघितला जातो, रथ असतो। रथाच्या माध्यमातून पण जो काही पैसा जमा होईल तो देवस्थानच्या देखभालीसाठी खर्च केला जातो। इथलं उत्पन्न स्थावर प्रॉपर्टी देवस्थानचीच आहे। सेवेकरांच्याकडे सेवा करण्यासाठी तिथलं उत्पन्न। आणि हे मंदिर बांधले कधी, म्हणजे असं काय तारीख नाही सांगते, पण अंदाजे सांगितले जाते की शहाजीराजांच्या काळातले मंदिर, शिवाजी महाराजांच्या काळात दरम्यानचा असावा। मंदिराच्या शेजारून ओढा वाहतो, वेदावती तेवढंच नाव आहे। वेदावती नदीच्या किनारे हे मंदिराचं स्थान आहे मंदिराचं। आणि त्याशिवाय एक चांदीचं पात्र असतं, ते चांदीच्या पात्रावरती लावलं ते पाणी ओतले की त्या पिंडीतून असा आपण शिव घालतो, असा सिंहनाद आहे आपला स्वयंभू शिवलिंग आहे। सकाळी 5:30ला एक पूजा असते, 5:30ची आरती असते, 11:30ला महापूजा असते, 2:30 वाजता पण पाकाळी पूजा असते, संध्याकाळी 7ला एक संध्याकाळची पूजा असते, नंतर तेव्हाची शेज आरती होते आणि 8-8:30 वाजता मंदिर बंद होतं। भगवानच्याकडून आणि ब्राह्मणांच्याकडून पूजा असते।
मग तुमच्याकडे ही सेवा कधीपासून आहे म्हणजे? आमच्याकडे जूनपासून आहे. जूनचा 1 महिना आणि जुलैचे 10 दिवस, अशा आता 6वा महिना आहे. नंतर पुढच्या वर्षी 2026ला 1 महिना येतो आम्हाला मे महिन्यात आहे. अशी आम्हाला 5 वर्षातून 4व्या वर्षी 2.5 महिन्याची सेवा असते. त्या ठिकाणी मुस्लिम समाजाकडून सुद्धा काही सेवा आहेत. इतर समाजातील लोक 12 महिने त्यांच्याकडे पण काही सेवा आहेत. तर धार्मिक ऐक्याचं असं हे प्रतीक आहे. सर्व जाती धर्मातील लोक या यात्रेत स्वागत करतात. काही सेवा तर मुस्लिम समाजाकडून, काही माळी समाजाकडून आहेत. मुलगीचं काम माळी समाजाला असते. रथ ओढायचं काम गावातील वाडा समाजापैकी त्यांच्याकडे असतं. आणि गावचा मुख्य मराठा समाज आहे, देशमुख समाज आहे, त्यांच्याकडे बऱ्यापैकी प्रतिनिधी राहते. देवस्थान 5 वर्षांत तिथली निवड प्रक्रिया असते, त्या पद्धतीने ट्रस्टी स्थापन होतात नाही. जुन्यांच्याकडून कारभार नवीन घेतात आणि त्याची चांगल्या पद्धतीने कारभार घेतला होतो. असं कुठलाही वाद नसतो. सर्व जाती धर्मातील लोक मिळून यात्रा साजरी करतात. महिन्याचा जो उत्सव असतो त्या उत्सव गावात संपूर्ण गावाचा महिन्याचा उपवास असतो. महिलांचा आणि पुरुषांचा महिन्याचा उपवास असतो. ज्यावेळेला देवाचे घट बसले जातात, कोजागिरी पौर्णिमेपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत 1 महिन्याचा सर्व महिलांचा उपवास असतो, कडक उपवास असतो. आणि कार्तिक पौर्णिमेला त्याची सांगता होते. तो उपवास मात्र सर्व समाजातले सगळ्या जाती धर्मातील लोक असतात. म्हणजे धार्मिक ऐक्याची चांगली शांततेनं अतिशय गुण्या गोविंदानं यात्रा फार मोठी, पंचक्रोशीत अशी यात्रा नसते, एवढी मोठी यात्रा होती. कुरोली, वरोड, औंध, येरळवाडी, चिखाने अशा 5 गावाची मिळून यात्रा असते. त्याच्या काळात रोज संध्याकाळी शेवटचे 15 दिवस पाडव्यापासून कार्तिक पौर्णिमे देवाची पूजा वेगवेगळ्या रूपातली बांधली जाते. संध्याकाळी कीर्तन असते, 12 वाजेपर्यंत कीर्तन असते, पालखी असते सकाळ संध्याकाळ. फार मोठा उत्सव का असतो. म्हणजे हे मंदिराची यात्रा किंवा हे मंदिराचं स्वरूप म्हणलं तरी सर्व धर्म संभाव आणि सामाजिक ऐक्याचं एक प्रतीक असल्यासारखंच आहे ते. ताशा वाजवायची जी सेवा असते ती परंपरा देखील मुस्लिम समाज वाजवतो पहिल्यापासून. आणि त्यांच्या समाजातले लोक उपवास झाले मुस्लिम समाजातले. अभिषेकाची वेळ झाल्यामुळे पुजारी अभिषेकाच्या तयारीला लागले. गर्भगृहाच्या छताला एक होल आहे. त्या होलमधून सकाळची सूर्यकिरणे सरळ शिवपिंडीवर पडतात. ज्या पात्रामधून शिवपिंडीवर अभिषेक केला जातो त्या पात्राला 11 छिद्रे आहेत. ज्यावेळेस 11 छिद्रामधून पाणी शिवपिंडीवर पडते त्यावेळेस सिंहाच्या गर्जनेसारखा आवाज येतो. त्याला सिंहनाद म्हणतात. आम्ही तुम्हाला तो आवाज ऐकवण्याचा प्रयत्न करत आहोत. मंदिराच्या दक्षिणेला श्री ज्योतिर्लिंग मंदिर आणि श्री लक्ष्मीनारायण अशी 2 छोटीशी मंदिरे आहेत. मंदिराच्या पाठीमागील आवार भव्य आणि प्रशस्त आहे. या मंदिराचे शिखर स्थापत्यदृष्ट्या अत्यंत सुरेख आणि श्रद्धेचा केंद्रबिंदू मानले जाते. हे शिखर काळ्या बासाल्ट दगडातून अत्यंत कुशलतेने बांधलेले आहे. शिखरावरचा कळस तांब्या आणि पितळेचा असून त्याच्यावर चांदीचा लेप चढवलेला आहे. हे अंबाबाईचे छोटेसे मंदिर आहे. येथे श्री सूर्यदेव मंदिर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि श्री शनिदेव मंदिर एका छोट्या मंदिरातच 3 मंदिरे आहेत. ही विहीर पाण्याचा स्तोत्र नसून एक धार्मिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाची मानली जाते आणि तिला बारव म्हणतात.
ही विहीर चौकोनी एल आकाराची असून 20 ते 25 फूट खोल आहे. या विहिरीत कासवे सुद्धा आहेत. ही विहीर पूर्ण दगडी असून भक्कम स्थितीत आहे. ही विहीर मंदिर बांधणीच्या वेळी बांधण्यात आलेली आहे, म्हणजे ही शेकडो वर्षापासून आहे. या विहिरीची तटबंदी सुद्धा दगडी बांधकामात केलेली आहे. श्रावण महिन्यात यात्रेच्या वेळी शिवरात्रीस या विहिरीचे पाणी आणि नित्यपूजेस अभिषेकासाठी वापरण्यात येते. विहिरीत उतरण्यासाठी दगडांच्या पायऱ्यांची सोय केलेली आहे आणि यालाच घाट म्हणतात. या काळ्या दगडावर देवदेवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. हे कलेचे एक सुंदर उदाहरण आहे. हे सिद्धेश्वर मंदिर अंश संस्थानांच्याकडे होते, पण त्यांनी ग्रामस्थांच्याकडे वर्ग केले. हे मंदिर वेदावती नदीच्या कडेला आहे. या दीपस्तंभाचे काम दगडी असून अतिशय कोरीव आहे. तर अशा प्रकारे आपण सिद्धेश्वर कुरोली सिद्धेश्वर महादेव दर्शन घेतलेलं आहे आणि त्या मंदिराची माहिती जाणून चांगल्या प्रकारे घेतलेली आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा. या ब्लॉगला लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.